मस्त अगदी लुसलुशीत मऊसूत आणि मस्त रसाळ अशी गुलाबजामुनची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। फोटो बघून तर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की यात खवा असेल, पण असं यात अजिबात खवा नाही, दूध पावडरसुद्धा नाही, त्याशिवाय म्हणजे मैदा नाही। अतिशय हेल्दी आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण सहज बनवू शकतो। अगदी इन्स्टंट अशी गुलाबजामुनची रेसिपी आहे, एकदा तरी नक्की ट्राय करा। लहानच काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही गुलाबजामुनची रेसिपी आहे। बघा तुम्ही अगदी पाक जो आहे तो आतपर्यंत मुरलेला आहे आणि मऊसुद्धा खूप झालेले आहेत। चला तर लगेच आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे 1 कप गव्हाची कणिक घेतलेली आहे। इथे मैद्याऐवजी गव्हाचीच कणिक वापरा, टेस्ट खूप छान येते आणि त्याशिवाय गुलाबजामुन हेल्दीसुद्धा बनतात। आता ही जी कणिक आहे ही आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायची आहे। आपल्याला इथे कणकेचा कुठलाही रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा असा सुवाससुद्धा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिटं, त्यापेक्षा जास्त आपल्याला कणिक इथे भाजून घ्यायची नाही आहे। आणि व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत बघा। तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर मेजरमेंट कसं घ्यायचं हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। कणिक छान इथे भाजून झालेली आहे, तर आपण कणिक जी आहे ही पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून देऊया। कणिक जी आहे आपल्याला इथे अजिबात गरम वापरायची नाही आहे, पूर्ण मस्त थंड होऊ द्यायची आहे। तुम्ही घड्याळ लावून सुद्धा कणिक जी आहे ही भाजून घेऊ शकता मीडियम फ्लेमवर। तर आता आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे। 1 कपसाठी मी इथे घेतलेली आहे 1.5 कप साखर घेतलेली आहे। ॲक्च्युली साखर जी आहे ती माझ्याकडची थोडी जाड असल्यामुळे मी इथे 1.5 कप घेतलेली आहे। जर तुमच्याकडे बारीक असेल तर तुम्ही 2 कप घेतली तरीही चालेल। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। पाण्याचा अंदाज जो आहे तो आपल्या एका बोटाचं जेवढं पेर असतं तेवढं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। थोडा पाक जास्त झाला तरी हरकत नाही। तर आता मी पाणी जे आहे इथे टाकून घेतलेलं आहे, अगदी मोजून घेतलेलं आहे। तर आपल्याला याचं इथे पाक करायला ठेवायचं आहे। अतिशय झटपट आणि जेव्हा मुलं म्हणतील की आई गुलाबजामुन खायचं आहे तेव्हा तुम्ही हे रेसिपी अगदी बनवू शकता, इतकी झटपट आणि तेवढी स्वादिष्टसुद्धा आहे। तर इथे जे आपल्याला साखरेचा जो पाक आहे तो आपल्याला कुठलाही 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही आहे, फक्त हाताला आपल्याला इथे चिकट लागेल एवढाच इथे पाक करायचा आहे। यापेक्षा जास्त आपल्याला पाक इथे शिजू द्यायचा नाही आहे। तर इथे मस्त बोटाला असं चिपकत आहे एवढा पाक झालेला आहे। पाकामध्येच मी इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे। आता मी इथे गॅस बंद करून देणार आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात गुलाबजाम बनतील आणि 1 तासामध्ये पाकात मुरून खायला सुद्धा तयार होतील अशी ही रेसिपी आहे। आता कणिक थंड झालेली आहे, यामध्ये मी चवीपुरतं अगदी थोडं मीठ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर मी 1/4 टीस्पून इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे। आपला जो पोहे खायचा जो चमचा असतो त्यामध्ये एवढा येतो आणि तुम्ही जर चिमटीने जर मोजून घ्याल तर याचे जवळपास 4 ते 5 चिमटी इथे आपल्याला सोडा घ्यायचा आहे। म्हणजे तुमच्याकडे जर ते मेजरमेंटवाले स्पून नसतील तर सोडा जो आहे तो तुम्ही चिमटीने घेतला तरीही चालेल। आता मी इथे काय करणार आहे, इथे घ्यायची आपल्याला दुधाची साय घ्यायची आहे। दुधाची साय आपल्या घरी अवेलेबल असतेच, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। मी इथे जवळपास 1.5 लिटर दुधाची साय काढून घेतलेली आहे आणि साय जी आहे ती आपल्याला फेटून घ्यायची नाही आहे, ती फक्त चमच्याने आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। आता फेटायची का नाही आहे, फेटून घेतल्यामुळे त्यातलं तूप जे आहे ते बाहेर येऊ शकते, त्यामुळे साय फेटून न घेता फक्त आपल्याला ती इथे मोडून घ्यायची आहे। ही साय जी आहे ही मी इथे कपाने मोजून घेतलेली आहे, तर ती अर्धा कप झालेली आहे। कणिकसुद्धा छान थंड झालेली आहे। तर आपण हे साय थोडी थोडी साय टाकत आपण इथे जी कणिक आहे ही छान इथे भिजवून घेऊया। कणिक भिजवताना आपल्याला अगदी हलक्या हाताने इथे कणिक भिजवायची आहे, फार दाब असा द्यायचा नाही आहे। ॲक्च्युली सुरुवातीला जो मी सोडा आणि मीठ टाकून घेतलं होतं ते सोडा आणि मीठ मी ते कणकेमध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून सोडा जो आहे हा पूर्ण कणकेमध्ये इथे व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर अर्धा कप सायसुद्धा मी ते पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने इथे मी गोळा बनवण्याचा प्रयत्न करते आहे। आता ही अर्धा कप साय जी होती ती पुरेशी नसल्यामुळे मला इथे थोड्या दुधाची गरज लागणार आहे। त्यासाठी मी इथे 1/4 कप दूध घेतलेलं आहे आणि जवळपास हे पूर्णच आपल्याला इथे लागणार आहे। तरीसुद्धा मी ते अगदी थोडं थोडं करून दूध जे आहे या कणकेमध्ये घालणार आहे आणि आता हा गोळा जो आहे हा इथे मी भिजवून घेणार आहे। पूर्ण दूध 1/4 कप, लागलंच तुम्हाला जर तुमचा गोळा नाहीच बनला तर तुम्ही चमच्यानी अगदी थोडं थोडं दूध करून इथे टाकू शकता। आणि आपल्याला जो डो आहे तो फार असा कडक बनवायचा नाही आहे, अगदी पुरीला भिजवतो आपण तसा आणि चपात्यांना जेवढा भिजवतो तेवढा मऊसुद्धा नाही, अगदी मीडियम जसं खव्याची जशी कन्सिस्टन्सी असते किंवा प्रीमिक्सचा जसा आपण गोळा भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला भिजवून घ्यायचा इथे।
तर गोळासुद्धा छान भिजवून झालेला आहे. तर मी याचे छान इथे गुलाबजामुन करून घेणार आहे. इथे काय झालं नाही माझ्याकडून, मी इथे सगळे गुलाबजामुन आधी करून घेतले आणि नंतर तळायला घेतलेले आहे. पण असं न करता थोडे थोडे इथे गुलाबजामुन करायचे आणि आपण इथे थोडेच तेवढे ते तळून घ्यायचे. दुसरं म्हणजे मला इथे सांगायचं आहे की गुलाबजामुन तळण्यासाठी तेल जे आहे ते आपलं इथे व्यवस्थित गरम असायला पाहिजे. माझं जे गुलाबजामुन आहे ते थोडे इथे थंड तेलामध्ये टाकल्या गेले आहे. फार असं विशेष तेल गरम झालेलं नव्हतं. आणि तुम्ही बघू शकता इथे गुलाबजामुनची साईज जी आहे ती तेलात टाकल्यावर अजूनच मोठी झालेली आहे. गुलाबजामुन कढईमध्ये टाकल्यानंतर तुम्ही झाऱ्याने लगेच न फिरवता इथे चमच्याने सुद्धा फिरवू शकता. आता इथे एका कपामध्ये माझे हे जवळपास 40 गुलाबजामुन झाले होते आणि माझ्या मुलांनी थोडे बिना पाकाचे किंवा जे तळलेले जे असतात ते थोडे खाल्ले आहे, त्यामुळे थोडे कमी दिसत आहे. पण पूर्णपणे हे एका कपामध्ये आपले 40 गुलाबजामुन आणि तेही व्यवस्थित साईज आहे, बऱ्यापैकी मोठी अशी साईज आहे. गुलाबजामुन संपूर्ण तळून झालेले आहेत आणि मी पाकामध्ये सुद्धा गरम पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि अगदी 1 तासाच्या आतमध्येच गुलाबजामुन जे आहेत ते इतके सॉफ्ट झाले, तुम्ही ते बघू शकता. मस्त असे अगदी चमच्याने सुद्धा निघत नाही आहे, इतके सॉफ्ट झालेले आहेत. आणि पाक जो आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित झालेला आहे. अतिशय कमी नाही तर जास्त नाही. पण जर तुमच्याकडे गुलाबजामुनमधला पाक खूप आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा साखरेचा अंदाज थोडा जास्त घेतला तरीही हरकत नाही. आणि खूप मऊसूत झालेले आहे आणि पाकसुद्धा तो अगदी आतपर्यंत गेलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला इथे गुलाबजामुन जो आहे तो मस्त असा इथे कट करून दाखवते की आपला पाक जो आहे तो कसा आतपर्यंत गेलेला आहे. बघा, आतून सुद्धा तेवढेच मऊसूत झालेले आहे. खाताना सुद्धा लक्षात येत नाही प्रीमिक्सचे आहे की खव्याचे आहे. टेस्टसुद्धा तेवढीच अप्रतिम होते आणि मऊसूत असे गुलाबजामुन झटपट अतिशय कमी साहित्यामध्ये अगदी वेळेवर तुम्ही बनवू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे जर मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही घरची कुठलीही एक वाटी वापरा आणि त्याचंच माप करायचं आहे. इथे आपल्याला अतिशय कमी साहित्यात आणि स्वादिष्ट अशी बनणारी रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमचे जितक्या कोणी फ्रेंड्स असतील, जितके कोणी नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा अशी झटपट रेसिपी पोहोचेल. सगळ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.